Good morning, students. Today we are going to start the new lesson, that is Be Smart 1.4. Title is given here, Be Smart म्हणजे यशस्वी बना. Before we going to take the actual part of the lesson, we must have to go through the warming up activity that is given here. Warming up questions, chit chat questions. These questions are very important फ्रॉम दी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ॲक्च्युअल लेसन बघण्यापूर्वी आपल्याला ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघायची आहे की जेणेकरून तुम्हाला हा लेसन अगदी सहज समजेल. फर्स्ट क्वेश्चन, प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. बघा काय दिलं आहे, प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. म्हणजे करिअर निवडणं हे काय एवढी सोपी गोष्ट नाही आहे. इट इज नॉट ॲन इझी टास्क, बट वी कॅन रेड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. पण जर आपण योग्य निवड केली, प्रॉपर चॉईस केली, तर आपल्यावरचा जो ताणतणाव जो आहे, तो ताणतणाव, स्ट्रेस जो आहे किंवा डिस्ट्रेस जो आहे तो आपण कमी करू शकतो. किंवा काही त्यातील क्लेशदायक बाबी ज्या आहेत त्या बाबी आपण कमी करू शकतो. दॅट इज कॉल्ड डिस्ट्रेस हिअर. इफ वी डू वॉट वी लव टू डू, द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. पुन्हा काय म्हटलं बघा, जर एखादी आवडणारी गोष्ट जर आपण व्यवसाय म्हणून स्वीकारली तर प्रगतीचा मार्ग जो आहे तो अगदी सुखकर होतो किंवा सुरळीत होतो आणि तो यशाकडे नेतो असं म्हटलेलं आहे. इफ वी डू वॉट वी लव टू डू, आपल्याला जे आवडते तेच आपण केलं पाहिजे, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, तरच तो प्रवास अगदी सहज स्मूथ चालतो, सुरळीत चालतो आणि तो यशाकडे नेतो. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करिअर. इथं खाली एक डायग्राम दिलेली आहे, की आकृती दिलेली आहे, त्यामधून तुमचा व्यवसाय किंवा तुमचा पेशा जो आहे तो निवडताना यातल्या काही ज्या गोष्टी आहेत किंवा यातले जे काही घटक आहेत, महत्त्वाचे घटक, ते तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडताना उपयुक्त ठरतील. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करिअर. डिस्कस विथ युअर ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट. इथं काही घटक दिलेले आहेत, त्यामध्ये बघा स्किल्स दिलेलं आहे, इंटरेस्ट आहे, ॲबिलिटीज, पर्सनॅलिटी ट्रेट्स, डिमांड, फायनान्शियल गेन्स, फॅमिली, प्रोफेशन, फ्युचर प्रॉस्पेक्ट. दीज आर करिअर फॅक्टर्स. हे सगळे करिअर फॅक्टर्स दिलेले आहेत आणि या करिअर फॅक्टर्सचा आधार घेऊन आपल्याला काय करायचं आहे की आपला जो व्यवसाय आहे तो आपला व्यवसाय निवडायचा आहे की जेणेकरून आपण यशाकडे वळू, सक्सेसकडे वळू. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, ॲन ॲक्रॉस्टिक. आता व्हॉट इज मीन बाय ॲक्रॉस्टिक. ॲक्रॉस्टिक म्हणजेच काय. ॲन ॲक्रॉस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर्स इन ईच ऑफ द लाईन्स फॉर्म्स अनादर वर्ड. बघा, ॲक्रॉस्टिक म्हणजे लिखाणाचा असा एक प्रकार आहे की ज्या प्रकारच्या प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जुळणीतून एक नवीन असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अशा लिखाणाचं आपण काय म्हणायचं आहे, ॲक्रॉस्टिक असं म्हणायचं आहे. प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जुळणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणं, मिनिंगफुल वर्ड तयार करणं, दॅट इज कॉल्ड ॲक्रॉस्टिक हिअर. फॉर एक्झाम्पल, इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, फ्रेंड, दिस वन, FRE. F stands for faithful here, R for respectable, I for inspiring, E for encouraging, N for noble and D for dependable. म्हणजे इथं प्रत्येक लेटरपासून एक नवीन मिनिंगफुल असं वर्ड तयार केलेलं आहे. फेथफुल, रिस्पेक्टेबल, इन्स्पायरिंग, एनकरेजिंग, नोबल, डिपेंडेबल. आता हे सगळे वर्ड जे आहेत ते सगळे वर्ड फ्रेंडशी रिलेटेड आहेत. म्हणजे असा वर्ड आपण तयार करतो की त्या वर्डशी रिलेटेड ते वर्ड सगळे असावेत. ओके. प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रॉस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. अशा प्रकारचं तुम्हाला वर्ड ॲक्रॉस्टिक तयार करायचं आहे. तुमच्या कुठल्याही एखाद्या फॅमिली मेंबरचं नाव घ्या. फॉर एक्झाम्पल फादर, मदर किंवा ब्रदर असेल, सिस्टर असेल, त्यांचं नाव घेतलं तर चालेल. नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव घ्या. किंवा अ क्वालिटी ऑर फिलिंग, एखादी क्वालिटी घ्या किंवा एखादी
फिलिंग या तर क्वालिटी म्हणजे तर स्मार्ट सांगता येईल आपल्याला. SMART. एसपासून फॉर एक्झाम्पल सोबर, एमपासून मॅनरली, एपासून ॲक्टिव्ह, आरपासून रॅडियंट आणि टीपासून टॅलेंटेड. म्हणजे असं स्मार्टचं आपण सुद्धा ॲक्रॉस्टिक तयार करू शकतो. दॅट इट इज क्वालिटी वन. किंवा एखादं प्रोफेशन घ्या, कुठलाही व्यवसाय घ्या, त्या प्रोफेशनपासून आपल्याला काय करायचं आहे, ॲक्रॉस्टिक तयार करायचं आहे. यू हॅव टू मेक इट युअर सेल्फ ॲज अ प्रॅक्टिस. थर्ड, say whether the underlined words in the following sentences are used as noun or verb or adjective. खाली काही वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यामध्ये अंडरलाईन वर्ड केलेला आहे, तो नाऊन आहे, वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वन बाय वन. बघा लक्ष द्या. फर्स्ट वन, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. इथं अंडरलाईन पार्ट कुठला आहे, वॉक. इट इज verb. Walk here, verb it is. I am writing here V, verb. Second, I go for a walk every day. I go for a walk every day. Here it is noun. Here it is noun. And third, they gave me a gift every day. इथं अंडरलाईन वर्ड कुठला आहे, गिफ्ट. हे इथं पुन्हा नाउन दिलेलं आहे, गिफ्ट. You can gift her a story book. D. You can gift her a story book. इथं हे गिफ्ट जे आहे ते वी वर्ब आहे. It was sold as gift pack. It was sold as gift pack. इथं हे जे गिफ्ट दिलेलं आहे, it is an adjective. A here. It is an adjective. Next, they bought a new house on 10th Street. They bought a new house ऑन 10th स्ट्रीट. इथं हे जे हाऊस आहे ते नाऊन आहे. इट इज नाऊन. नेक्स्ट, द वॉटर टँक्स लीक अ लॉट. द वॉटर टँक्स लीक अ लॉट. इथं लीक हा इथं ॲक्शन वर्ड आहे, सो इट इज वर्ब. नेक्स्ट, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. हिअर इट इज द वर्ड हाऊसेस इज अंडरलाईन हिअर अँड हाऊसेस हिअर वर्ब. इट इज कॉल्ड हिअर वर्ब ॲज इट इज ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड आहे त्यामुळे आपण त्याला वर्ब म्हटलं. नाऊन, नाम असेल तर नाऊन आपण लिहू शकतो. ॲडजेक्टिव्ह डिस्क्रायबिंग वर्ड असेल तर आपण ॲडजेक्टिव्ह घ्यायचा आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अनदर पार्ट. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट द लेसन. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी व्हा. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. पहिलेच वाक्य दिलं बघा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. म्हणजे कुठलेही चॅम्पियन्स जे असतात, म्हणजे कुठल्याही क्रीडा स्पर्धेमधले विजेते, ते फक्त व्यायामशाळेतच बनत नाहीत, जिममध्येच बनत नाहीत, तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. बघा, चॅम्पियन्स हे जे आहेत ते फक्त व्यायामशाळेत बनत नाहीत, तर त्यांच्या आतमध्ये जी काही उत्कट इच्छाशक्ती असतात, डीप इनसाईड म्हटलं त्याला, समथिंग दे हॅव डीप इनसाईड देम. त्यांच्या आतमध्ये जे काही उत्कट इच्छाशक्ती आहे, आतमध्ये जे काही कौशल्य आहेत, या कौशल्यावरती ते चॅम्पियन्स म्हणतात. आता ही कौशल्य म्हणजे कुठली चांगली येतं, तर डिझायर, ड्रीम आणि व्हिजन. डिझायर म्हणजे उत्कट इच्छाशक्ती पाहिजे, ड्रीम स्वप्न पाहिजे आणि व्हिजन दूरदृष्टीसुद्धा पाहिजे. तर यासारखी जी काही खोलवर अशा गेलेल्या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे हे चॅम्पियन्स बनतात, हे विजेते बनतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याजवळ म्हणजे अशा चॅम्पियन्सजवळ स्किल पण पाहिजे आणि विल पण पाहिजे. म्हणजे कौशल्य पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे. बघा, जे चॅम्पियन्स असतात त्याच्याजवळ काय पाहिजे, स्किल आणि विल. म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे, त्याचबरोबर स्किल म्हणजे कौशल्यसुद्धा पाहिजे. या दोन्ही गोष्टी असणं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. कंपल्सरी गोष्टी पाहिजेच. दुसरी गोष्ट काय सांगितलं बघा, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण स्किलपेक्षासुद्धा, कौशल्यापेक्षासुद्धा तुमची जी इच्छाशक्ती आहे ती कशी पाहिजे, स्ट्रॉंगर पाहिजे, बळकट पाहिजे. म्हणजे कौशल्यापेक्षासुद्धा इच्छाशक्ती कशा असायला हवी, तर स्ट्रॉंग असायला हवी, बळकट असायला हवी.
स्किल पण पाहिजेच, विल पण पाहिजेच, पण स्किलपेक्षासुद्धा विल जी आहे, इच्छाशक्ती जी आहे ती स्ट्रॉंग असायला हवी. त्यानंतर पुढं बघा, सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह, द वर्ड थ्राईव्ह दॅट इज गिवन हिअर, इट मीन्स प्रॉस्पर. थ्राईव्ह मीन्स वॉट? प्रॉस्पर म्हणजे समृद्ध होणे, संपन्न होणे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आज आपण जे बघतोय की कित्येक व्यावसायिक जे आहेत ते यशस्वी असे आहेत, सक्सेसफुल झाले आहेत. तर हे कशामुळे झाले आहेत? तर याच गोष्टीचा वापर त्यांनी केला, म्हणजे इच्छाशक्तीचा वापर केला, कौशल्याचा वापर केला, दूरदृष्टीचा वापर केला, की ज्यामुळे ते यशस्वी बनलेत, ते सक्सेसफुल बनलेत. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांजवळ अशा प्रकारचं नॅचरल टॅलेंट जे आहे, म्हणजे उपजत जे बुद्धी कौशल्य आहे ते सगळ्यांजवळ आहे. आपण ते उपजत बुद्धीचं कौशल्य घेऊनच जन्माला येतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि आपल्याजवळ असलेलं हे जे काय उपजत बुद्धी कौशल्य जे आहे, जर या कौशल्याचा वापर आपण आपल्या आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी केला तर नक्कीच आपण काय होणार, आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? वी मस्ट हॅव टू यूज आवर टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. देन वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. पुन्हा काय म्हटलं बघा, वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आता हे फक्त असं म्हणून चालणार नाही आहे, म्हणजे मला हे ध्येय पूर्ण करायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, तर हे असं फक्त म्हणून चालणार नाही आहे. तर त्यासाठी ॲक्शन इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कृती केली पाहिजे. कृती केली नाही तर सगळं शून्य आहे. म्हणून काय केलं पाहिजे की अर्थातच जर ध्येय पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कृती करणं आवश्यक आहे. कृती केली नाही तर मात्र अशी ध्येय आहे ती ध्येय पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यानंतर सेकंड पॅरा, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. इथं ॲसेट्स हा वर दिला आहे. ॲसेट म्हणजे काय? पैलू, जीवनाचे पैलू जे आहेत ते. तर इथे काय सांगितलं बघा, गोल सेट करताना म्हणजे ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वाचे पैलू लक्षात घेतले पाहिजेत. आता हे टू व्हॅल्युएबल ॲसेट्स म्हटलेलं आहे. हे दोन महत्त्वाचे पैलू कुठले आहेत? तर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी दॅट इज गिवन हिअर अँड अ स्टेपिंग स्टोन टू illuminate the path. Stepping stone to illuminate the path. The word illuminate here, it means that is given here, the word illuminate, enlighten. Illuminate means what? Enlighten, तेजित करणे. तर इथे काय म्हटलं बघा, ध्येय निश्चित करताना आपल्याला ह्या दोन गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणजे हे दोन महत्त्वाचे ॲसेट जे आहेत, दोन महत्त्वाचे जे पैलू आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे काय सांगितलं बघा, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजे कल्पकता जी आहे किंवा नवनिर्मिती जी आहे त्या नवनिर्मितीची, त्या क्षमतेची जाणीव असली आपल्याला पाहिजे. ओरिजिनॅलिटी त्याला म्हटलं आहे, त्या नवनिर्मित क्षमतेची जाणीव आपल्याला असायला हवी. दुसरी गोष्ट आहे स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, म्हणजे ध्येयाचा मार्ग जो आहे ती सुस्पष्ट करणारी पहिली पायरी जी आहे. म्हणजे मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तर ती संकटे पार करण्याचं आपल्याजवळ सामर्थ्य असलं पाहिजे. तर या दोन गोष्टी आपल्याजवळ असायला पाहिजेत गोल सेट करताना. फक्त ध्येय सेट केलं, निश्चित केलं म्हणजे एवढं नाही, तर या दोन गोष्टीची जाणीव आपल्याला पाहिजेत. म्हणजे नवनिर्मित क्षमतेची जाणीव पाहिजे, कल्पकतेची समज पाहिजे आपल्याला, किंवा ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी जी आहे ती पहिली पायरी आपल्याला माहीत असायला हवी. म्हणजेच काय, संकटाचा सामना आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर काय दिलं बघा, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ. हिअर द फ्रेज ॲट द हेल्म ऑफ दॅट इज गिवन हिअर, इट मीन्स इन चार्ज ऑफ. ॲट द हेल्म ऑफ मीन्स वॉट? इन चार्ज ऑफ. इन चार्ज ऑफ म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीची धुरा सांभाळणे किंवा संचालन करणे, दॅट इज कॉल्ड ॲट द हेल्म ऑफ, म्हणजेच इन चार्ज ऑफ. तर इथं काय सांगितलं बघा, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्युईंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. बघा, म्हणजे ध्येयामुळं व्यक्ती जी आहे ती व्यक्ती
आपल्या आयुष्याची सूत्रे जी असतात ती योग्य प्रकारे हाताळू शकते किंवा योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यामुळं आपलं भविष्य जे आहे ते भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. म्हणजे एखाद्या चांगल्या भविष्याची शाश्वती मिळू शकते किंवा उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळू शकते. पण कधी या ध्येयाच्या ज्या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत किंवा हे दोन महत्त्वपूर्ण पैलू जे आहेत ते ध्येय निश्चित करताना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच ही जी ध्येयामुळे ही जी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्र जी आहेत ती योग्य प्रकारे हाती घेऊ शकते. त्यानंतर पुढं काय दिलं आहे बघा, दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आता इथं स्टीर हा शब्द आलेला आहे. स्टीर मीन्स वॉट? चॅनलाइज. स्टीर मीन्स वॉट हिअर? चॅनलाइज. इट मीन्स म्हणजे एखादी गोष्ट योग्य दिशेनं चालवणं किंवा मार्गदर्शन करणं त्याला चॅनलाइज म्हणतो आपण. टू डायरेक्ट द कोर्स किंवा टू चॅनलाइज, दॅट इज कॉल्ड टू स्टीअर. म्हणजे योग्य दिशेनं चालवणं किंवा मार्गदर्शन करणं. तर इथं काय म्हणतं बघा की ध्येय समोर जर असेल तर आपल्या आयुष्याची गाडी जी आहे ती रुळावरती न घसरता अगदी व्यवस्थित सुरळीत मार्गावरती जाऊ शकते. किंवा एखादी जीवनरूपी नौका आपण म्हणतो तर ती नौकासुद्धा न भरकटता ठरवलेल्या ठिकाणी अगदी योग्य ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकते. पण कधी या सगळ्या गोष्टींचं पालन केल्यानंतर, या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतरच. त्यानंतर बघा काय देऊ का, सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वायट चॅलेंजिंग. पुन्हा म्हटलं आहे की ध्येय निश्चित करणं जरी सोपं वाटत असलं तरीसुद्धा कित्येक जणांसाठी ते खूप आव्हानात्मक आहे, चॅलेंजिंग आहे. इट इज क्वायट चॅलेंजिंग, दॅट इज गिवन हिअर. इट मे ॲपियर्स इझी, ते अगदी सोपं वाटते, ध्येय निश्चित करणं सोपं वाटते. बट फॉर सम, पण काही लोकांसाठी इट इज क्वायट चॅलेंजिंग, म्हणजे हे खरोखर अतिशय आव्हानात्मक असतं ध्येय निश्चित करणं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. काय म्हणू का, फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची भीती जी आहे ती भीती असता कामा नये. म्हणजे कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येऊ शकते. जर ध्येय नसेल तर फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड व्हेन इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स, म्हणजे कुठलंही ध्येय नसेल तरच अपयशाची भीती आपण टाळू शकतो, कारण ध्येयच नाही आहे त्यामुळे अपयशाची गोष्टच नाही आहे. म्हणजेच काय की कोणतंही ध्येय नसेल तर आपण अपयशाची भीती आपण टाळू शकतो. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी प्रत्येकाला ठरवायचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये नेमकं काय करायचं आहे. शेवटी आयुष्यात काय मिळवायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. टू अकम्प्लिश गोल्स, अकम्प्लिश, द वर्ड अकम्प्लिश हिअर गिवन. अकम्प्लिश मीन्स वॉट? कंप्लीट सक्सेसफुली, म्हणजे अगदी यशस्वीरित्या पूर्ण कर, दॅट इज कॉल्ड अकम्प्लिश. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप्स अप्रोच. बघा, ध्येय निश्चित करण्यासाठी, ध्येय साध्य करायचं असेल तर असे अनेक काही तज्ज्ञ लोक आहेत आणि त्या तज्ज्ञ लोकांनी या 5 मार्गांचा अवलंब करायला सांगितलेला आहे. हे 5 टप्पे दिलेले आहेत. या 5 टप्प्यांचा आपण जो मार्ग आहे तो मार्ग आपण अवलंबला पाहिजे, तर आपल्याला अगदी सहज ध्येय साध्य करता येतं, असं काही एक्सपर्ट लोकांचं, काही तज्ज्ञ लोकांचं मत आहे. आता हे 5 टप्पे कुठले आहेत, हे 5 स्टेप्स कुठले आहेत हे आपल्याला पुढं अभ्यासायचं आहे. त्यामध्ये 5 स्टेप्स म्हणजेच काय दिलं बघा, स्मार्ट, SMART. स्मार्ट हा वर्ड इथे कॅपिटल दिलेला आहे. आता हे कॅपिटल देण्यामागचं कारण काय आहे ते पुढे आपल्याला लक्षात येईल. स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय जी असतात ही आपल्याला यश मिळवण्यासाठी एक मदत करणारी विचार पद्धती आहे. थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस, म्हणजे ही अशी एक मेथोडॉलॉजी आहे, ही अशी एक पद्धत आहे. स्मार्ट गोल्स, स्मार्ट ध्येय ही जी आहे ती आपल्याला यशापर्यंत पोहोचवते. स्मार्ट स्टँड्स फॉर, तर नेमकं स्मार्ट म्हणजे काय ते इथे दिलेलं आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, द वर्ड S स्टँड्स फॉर स्पेसिफिक हिअर. M, सेकंड लेटर, M स्टँड्स फॉर मेजरेबल.
A stands for achievable, R stands for realistic and T stands for टाईम बाउंड. म्हणजे स्मार्ट या शब्दातील एक एक लेटर घेऊन त्याचा ॲक्रॉस्टिक तयार केलेला आहे. त्यामध्ये स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रियालिस्टिक अँड टाईम बाउंड. आता स्पेसिफिक म्हणजेच काय, विशिष्ट. इथं आपल्याला पुढं वन बाय वन ते आपल्याला बघायचं आहे. स्पेसिफिक म्हणजे काय आहे, मेजरेबल म्हणजे काय आहे. ओके, स्पेसिफिक म्हणजे काय, आपलं हे विशिष्ट असं असलं पाहिजे. मेजरेबल मोजता येण्याजोगं, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य, मिळवता आलं पाहिजे असं अचिवेबल असलं पाहिजे. रियालिस्टिक म्हणजे वास्तववादी असलं पाहिजे. आणि टाईम बाउंड म्हणजे त्याला कालमर्यादा असायला हवी, म्हणजे ते कालमर्यादितसुद्धा असायला हवं. तर आपलं हे ध्येय असं असायला पाहिजे, स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. आणि आपण जर ही मेथोडॉलॉजी जर फॉलो केली तर डेफिनेटली वी कॅन रीच टुवर्ड्स सक्सेस. तर आपण नक्कीच यशापर्यंत पोहोचू शकतो. आता हे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रियालिस्टिक आणि टाईम बाउंड ही जी काही ध्येय दिलेली आहेत, या ज्या काही मार्गदर्शक सूची दिलेल्या आहेत, तर ते आपल्याला वन बाय वन उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहेत. नाव आय एम गोइंग टू स्टॉप हिअर, बट बिफोर गोइंग टू conclude, I want to say you that I am going to give you an exercise which will be in the PDF format. You have to solve it and send me its feedback. Thank you.